आज आपण बघणार आहे क्रॉनिक पेनी मॉडेल. क्रॉनिक पेनी मॉडेल हे इलेक्ट्रॉनचं पिरियोडिक पोटेन्शियल मधलं बिहेवियर सांगण्यासाठी हे केलेलं अप्रॉक्सिमेशन आहे. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. जर त्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण असंच पिरियोडिक पोटेन्शियल बघितलेलं, पण त्यामध्ये काय होतं, जे पिरियड्स होते ते ए ए ए असे इक्वल पिरियोडिक स्टेप पोटेन्शियल होते. पण आता इथे काय आहे, इथे दोन वेगवेगळे त्यामध्ये पिरियोडिसिटी चेंज होते. ठीक आहे. आणि त्यासोबतच आपण त्यावेळेस पाहिलं होतं की ब्लॉच थेरम. ठीक आहे. तर त्याच्याच पुढचा पार्ट आपण आज कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. इथे जी डायग्राम आहे ती मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. इथे वाय ऍक्सिस वरती आपलं पोटेन्शियल आहे व्ही ऑफ एक्स. व्ही ऑफ एक्स का लिहिलंय मी इथे, कारण की आपलं जे पोटेन्शियल ते एक्सचं फंक्शन आहे. ठीक आहे. आणि हा एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वरती आपलं पोटेन्शियल डिपेंडंट आहे. ठीक आहे. कसं डिपेंड आहे, जर माझी एक्स ची किंमत ह्या दोघांच्या मध्ये असेल तर मला पोटेन्शियल काय मिळणार आहे, व्ही नॉट मिळणार आहे. आणि माझ्या एक्स ची किंमत जर ह्या रेंज मध्ये असेल तर पोटेन्शियल काय मिळणार आहे, मला 0 मिळणार आहे. त्यामुळे इथलं जे पोटेन्शियल आहे वाय ऍक्सिस वरचं ते एक्सचं फंक्शन आहे. ठीक आहे. आता तुम्ही नीट पाहिलं तर हा जो पार्ट आहे -b to 0 आणि 0 to a हा पार्ट परत रिपीट झालेला आहे. म्हणजे हा असाच इकडे, हा असाच पुढे, हा ऍरे म्हणजे काय आहे, हाच पार्ट परत रिपीट झालेला आहे. तो पार्ट आहे एवढा. मग त्याची पिरियोडिसिटी किती असेल, a प्लस बी. त्याच्या आधी आपण काय पाहिलं होतं, फक्त ए चं पोटेन्शियल पाहिलं होतं की फक्त ए ही पिरियोडिसिटी असलेलं पोटेन्शियल पाहिलं होतं. पण आता इथे कसं आहे, ए प्लस बी आहे, हाच पार्ट इथे पुढे रिपीट होतो. क्रॉनिक पेनी मॉडेल कशावरती बेस्ड आहे, इलेक्ट्रॉन जर लिनियर अरे, इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसचा लिनियर अरे असेल तर त्यामध्ये कसा बिहेव करेल हे सांगण्यासाठी आपण त्याला कशाशी कम्पेअर करतोय की इलेक्ट्रॉन, आपला इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तो जर तिथे कसं होतं, तिथे काय घेत होतो आपण, न्यूक्लियस आहेत असे लिनियर एकाजवळ एक असे ठेवलेले, एकाच लाईन ठेवलेले न्यूक्लियस आहेत. त्याचे जे पोटेन्शियल असणार आहे त्याला आपण कशाशी कम्पेअर करतोय की स्टेप वेल पोटेन्शियल. ठीक आहे. हे जे वेल पोटेन्शियल आहे, सिंपल वेल 1D पोटेन्शियल वेल आहे ना, त्याशाच 1D पोटेन्शियल वेल याच्या बाजूला एक जर ठेवलं तर ते अप्रॉक्सिमेशन आपण तिकडे वापरू शकतो. म्हणून आपण हे क्रॉनिक पेनी मॉडेल स्टडी करतो. ते कशावरती बेस्ड आहे की लिनियर अरे ऑफ न्यूक्लियसला आपण लिनियर अरे ऑफ 1D पोटेन्शियल वेल, हे त्याचं अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, इथे आपण काय करतोय की क्वांटम मेकॅनिकल स्टडी करतोय इलेक्ट्रॉनचा. मग त्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस क्वांटम मेकॅनिक्स इन्व्हॉल्व होईल त्यावेळेस आपण काय घेतो, श्रोडिंगर इक्वेशन घेतो. मग आता इथे आपले दोन टाईप आहेत. ठीक आहे. हा एक पार्ट केला आपण आणि इथे हा एक पार्ट केलेला आहे. ठीक आहे. दोन पार्ट आहेत, टाईप नाही. दोन कुठले पार्ट आहेत, हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. या पार्टसाठीचं पोटेन्शियल किती आहे, व्ही नॉट आहे. एक्सची व्हॅल्यू जर याच्यामध्ये असेल तर व्ही नॉट असेल आणि एक्सची व्हॅल्यू जर ह्या दोघांमध्ये असेल तर पोटेन्शियलची किंमत किती आहे, 0 आहे. म्हणून आपण इथे दोन टाईप केले. फॉर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ए, व्ही ऑफ एक्स इक्वल टू 0 आपलं पोटेन्शियल असणार आहे ते 0 असणार आहे. आणि फॉर सेकंड रिजन, सेकंड पार्ट -b लेस दॅन एक्स लेस दॅन 0, -b लेस दॅन एक्स लेस दॅन 0, व्ही ऑफ एक्स इक्वल टू व्ही नॉट. असे दोन टाईप आहेत. आता दोन टाईप साठी आपण श्रोडिंगर इक्वेशन लिहितोय. ठीक आहे. पहिल्या टाईप साठी काय येईल, d2 psi by dx square plus twice me by h cross square of psi equal to 0. आता इथं v पोटेन्शियल का नाही आलं, जनरली काय आहे श्रोडिंगर इक्वेशन twice me minus v naught by h cross square. इथं v naught का नाही आलं, कारण की पहिल्या पार्ट साठी पोटेन्शियल आपलं किती आहे, 0 आहे. त्यामुळे तिथं v naught आलेलं नाहीये पहिल्या पार्ट साठी. आणि दुसरा पार्ट काय येईल, दुसऱ्या पार्ट साठी आपल्याला पोटेन्शियल आहे ते किती आहे, व्ही नॉट आहे. d2 psi by dx square plus twice me minus v naught by h cross square of psi equal to 0. आता मी याला नंबर देतो. ठीक आहे. याला तुम्ही द्या
नंबर 1, याला द्या इक्वेशन नंबर 2. हे सॉल्व्ह करताना आपल्याला सिंपल जावं म्हणून आपण ह्या पार्ट मध्ये सबस्टिट्यूशन करतो, जे मागच्या लेक्चरला त्याची थोडी इंट्रोडक्शन झालेली आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल मी सांगितलेलं. ठीक आहे, आणि इथे पण ह्या इक्वेशन मध्ये पण आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या पार्ट साठी आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. एकदम पहिल्या पार्ट मध्ये आपण काय केलं, के स्क्वेअर सबस्टिट्यूट केलं. ठीक आहे, आता इथे काय करतो आपण, अल्फा स्क्वेअर इक्वल टू टॉइस एम ई बाय एक्स क्रॉस स्क्वेअर. पहिल्या इक्वेशन मधल्या टॉइस एम ई बाय एक्स क्रॉस स्क्वेअरला आपण काय सबस्टिट्यूट केलं, अल्फा स्क्वेअर सबस्टिट्यूट केलं. त्याला मी किती नंबर दिला, इक्वेशन नंबर 3, आणि याचा किती, इक्वेशन नंबर 4. आता आपण काय सबस्टिट्यूट करतोय, स्क्वेअर सबस्टिट्यूट करतोय. स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो, स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो. आता इथं आपण एक अझम्पशन कन्सिडर करतोय. सेकंड इक्वेशन बघा, d2 psi by dx square plus twice m e minus v naught by h cross square. ठीक आहे, e minus v naught आहे, पण आपण काय अझम्पशन घेतो, इलेक्ट्रॉनची जी एनर्जी ती पोटेन्शियल पेक्षा कमी आहे. इलेक्ट्रॉन ज्या पोटेन्शियल मध्ये आहे त्याची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती ही त्याच्या एनर्जी पेक्षा कमी आहे, म्हणजे व्ही नॉट हे ई पेक्षा जास्त आहे. व्ही नॉट जर ई पेक्षा जास्त असेल तर कमीतनं जास्त केल्यानंतर काय निगेटिव्ह येतं. ठीक आहे, कुठल्याही कमी संख्येतनं जास्त संख्येत तुम्ही वजा केली तर उत्तर काय येतं, निगेटिव्ह येतं. मग काय हा पार्ट टॉइस एम ई मायनस व्ही नॉट, ई काय आहे, कमी आहे व्ही नॉट पेक्षा, असं आपण अज्युम केलेलं आहे. मग हा ब्रॅकेट काय येईल, निगेटिव्ह येईल. ते आपल्याला नकोय का, कारण की आपण स्क्वेअरला जे कॉन्स्टंट घेतो बीटा स्क्वेअर ते काय आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअर कधी निगेटिव्ह असेल का, नाही. त्यामुळे आपण काय करतो, टॉइस एम व्ही नॉट मायनस ई बाय एच क्रॉस स्क्वेअर, ह्याला आपण बीटा स्क्वेअर कन्सिडर करतो. आता आपण इथं व्ही नॉट मायनस ई घेतोय, म्हणजे ह्याच्यात हे मायनस करतोय, पण असताना आधी काय ई मायनस व्ही नॉट आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, ते मायनस साइन द्यावं लागणार आहे. ते आपण सॉल्व्ह करू. हे इक्वेशन आता 3 आणि हे किती झाले, इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, तर आता आपण काय करणार, अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरच्या व्हॅल्यू या दोन इक्वेशन मध्ये 1 आणि 2 मध्ये सबस्टिट्यूट करणार आणि पुढे सॉल्व्ह करणार. पहिल्या पार्ट साठी काय सबस्टिट्यूट करतोय आपण, अल्फा स्क्वेअर सबस्टिट्यूट करतोय. ठीक आहे, इक्वेशन काय येईल आपलं, d2 psi by dx स्क्वेअर बरोबर. इथे काय येईल, प्लस टॉइस एम ई अपॉन एक्स क्रॉस स्क्वेअर होतं, पण त्याला आपण काय सबस्टिट्यूट केलंय, अल्फा स्क्वेअर सबस्टिट्यूट केलंय. प्लस अल्फा स्क्वेअर साय प्लस अल्फा स्क्वेअर साय इक्वल टू 0. ठीक आहे, हे कशासाठी येईल, पहिल्या पार्ट साठी जिथं पोटेन्शियल 0 आहे. आता दुसऱ्या पार्ट साठी काय आहे, d2 psi by dx स्क्वेअर. इथे प्लस येईल का मायनस येईल, इथे येणार मायनस बीटा स्क्वेअर. का, कारण की आपण व्ही नॉट मायनस ई केलेले आहे, असताना काय आहे, ई मायनस व्ही नॉट आहे, इक्वल टू ऑफ साय इक्वल टू 0. ठीक आहे, आता आधीचे किती नंबर झाले आपले, 3 आणि 4. त्याला तुम्ही द्या इक्वेशन नंबर 5. हे किती येईल, इक्वेशन नंबर 6. आता काय करायचं आपल्याला, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आपल्याला. ठीक आहे, हे बीटा आहे आणि हे अल्फा आहे आणि आपण ते सबस्टिट्यूट केलेले त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, आधीचं काय माहिती, आपण आधी काय शिकलेलो, आपण ब्लॉच थेरम शिकलेलो. ब्लॉच थेरम काय सांगतो
की जर तुमचं पोटेन्शियल जर पिरियॉडिक असेल तर जे तुमचं वेव्ह फंक्शन आहे ते पण पिरियॉडिकच येणार आहे. त्याच्यामध्ये पण एक असं फंक्शन असणार आहे ज्याची पिरियॉडिसिटी ही तुमच्या पोटेन्शियलच्या पिरियॉडिसिटीच्या इक्वल असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय माहितीये हे दोन कशासाठी आहेत? पिरियॉडिक पोटेन्शियलसाठी. जी पहिली डायग्राम आपण काढलेली ते काय होतं? ए आणि बी त्याची पिरियॉडिसिटी किती होती? ए प्लस बी होती. ए प्लस बी ने ते पोटेन्शियल पिरियॉडिक आहे म्हणजे ए प्लस बी ए प्लस बी ए प्लस बी असं लिनियर ॲरे जास्तीत रांगेत ठेवले सगळे न्यूक्लियस. ठीक आहे. त्याला आपण कन्सिडर केलेले. तर त्याच्यामध्ये काय आपल्याला माहिती की आपलं पोटेन्शियल पिरियॉडिक आहे त्याची पिरियॉडिसिटी किती? ए प्लस बी. आपल्याला काय ह्याच्यावर आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की ह्याचं जे वेव्ह फंक्शन आहे जे आपल्याला साय मिळणार आहे ज्याचं ह्याचं वेव्ह फंक्शन मिळणार आहे साय ते कसं असणार आहे? ई रेस टू आय के एक्स इंटू काय येणार आहे? अजून एक फंक्शन येणार आहे ई रेस टू प्लस आय के एक्स इंटू यू के ऑफ एक्स. ठीक आहे. यू के ऑफ एक्स हे फंक्शन कशाचं आहे? एक्सचं आहे. पण आपल्याला काय माहितीये ब्लॉच थेरम वरून की ह्याची जी पिरियॉडिसिटी आहे ती आपल्या पोटेन्शियलच्या पिरियॉडिसिटी सारखीच असणार आहे. याचाच अर्थ काय? यू के ऑफ एक्स मस्ट बी इक्वल टू यू के ऑफ एक्स प्लस ए प्लस बी. म्हणजे जे आपलं ए प्लस बी पोटेन्शियल पिरियॉडिक होतं तीच पिरियॉडिसिटी या फंक्शनला आहे हे आपल्याला ब्लॉच थेरम वरून मिळालं. ठीक आहे. याचा नंबर किती देणार तुम्ही आता? झालं 7 नंबर का देतोय का परत आपल्याला सगळं सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे पोटेन्शियल पण हे फंक्शन पण ते तसंच पिरियॉडिक असणार आहे आपल्या पोटेन्शियल सारखं. आता आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे वेव्ह फंक्शन आहे टोटल वेव्ह फंक्शन आहे. आपल्याकडे काय आहे? डिफरन्शियल इक्वेशन आहे d2 psi by dx square minus alpha plus alpha square minus beta square of psi equal to 0. आपल्याकडे वेव्ह फंक्शन आहे. मग आपण काय करू? आपण त्याला डिफरन्शिएट करू. फर्स्ट डिफरन्शिएशन करू सेकंड डिफरन्शिएशन करू आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून आपल्याला जे फायनल इक्वेशन मिळणार आहे ते कॅल्क्युलेट करू. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. इथे काय आहे? विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे? एक्स घेणार आहे. ठीक आहे. पण तिथे कसे एक्सचे दोन फंक्शन आहेत. हे जे फंक्शन आहे ते पण एक्स वर डिपेंड आहे आणि पहिलं जे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे ते पण एक्स वरती डिपेंड आहे. मग दोन फंक्शन एक्स वर डिपेंड असताना आपण काय वापरतो? डेरिव्हेटिव्हचा युव्ही रूल वापरतो. म्हणजे काय? डी बाय डीएक्स ऑफ यू इंटू बी असेल तर आपण काय करतो? पहिले v du by dx plus u dv by dx. पहिले आपण एक फंक्शन कॉन्स्टंट ठेवतो दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट ठेवतो पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. असंच आपण हाच रूल आपण युव्ही रूल इथे वापरणार आहे. ठीक आहे. आता काय करणार आपण? डी साय बाय आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? डी साय बाय डीएक्स डिफरन्शिएशन कशाने करतोय? विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डिफरन्शिएट करतोय. ठीक आहे. आता आपण हे फंक्शन कॉन्स्टंट ठेवलं ह्याचं डिफरन्शिएशन केलं. ह्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल? ई रेस टू एक्स ई रेस टू आय के एक्स आहे. एक्स नाहीये आय इंटू के ई रेस टू आय के एक्स हे त्या फंक्शनचं डिफरन्शिएशन झालं. ठीक आहे. आय इंटू के ई रेस टू आय के एक्स हे फंक्शन आहे तसं हे फंक्शन आहे तसं याचं डिफरन्शिएशन. ठीक आहे. यू के ऑफ एक्स प्लस मध्ये प्लस आहे. आता पहिलं फंक्शन जे आपण ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं ते आहे तसं ठेवायचं आणि परत काय करायचं? पुढच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता मी ई रेस टू आय के एक्स आहे तसं ठेवणार. ठीक आहे.
प्लस ई रेज टू आय के एक्स इंटू त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स du बाय dx. हे झालं पहिलं डिफरन्शिएशन. पण आपल्याला कुठल्या ऑर्डरचं पाहिजे? सेकंड ऑर्डरचं पाहिजे. d2 psi बाय dx स्क्वेअर पाहिजे. हे d psi बाय dx आहे. माझं आता काय करणार आपण? अजून एकदा डिफरन्शिएशन करणार आहे सर. अजून एकदा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे, हे मी इरेज करतो. पण हे लक्षात राहू द्या, कारण शेवटी आपल्याला याच्यामध्येच त्याची किंमत टाकावी लागणार आहे सिम्प्लिफाय करताना. आता त्याचं मी परत डबल डिफरन्शिएशन करतोय. d2 psi बाय dx स्क्वेअर, त्याचं डबल डिफरन्शिएशन. आता बघा, हे परत काय झालं? परत युवी रूल इथं वापरावं लागणार आहे, कारण हे पण एक्सचं फंक्शन आहे, हे पण एक्सचं फंक्शन आहे. आय के कॉन्स्टंट आहे. इथं पण हे पण एक्सचं फंक्शन आहे, हे पण एक्सचं फंक्शन आहे. आता इथं दोन युवी रूल वापरावे लागणार, दोन प्रॉडक्ट रूल वापरावे लागणार. ठीक आहे, आता आय के बाहेर घेतलं मी. याचं काय येणार आहे? ई रेज टू आय के एक्स इंटू यू ऑफ के ऑफ एक्स, यू के ऑफ एक्स. हे ऑलरेडी केलेलं आहे, हेच डिफरन्शिएशन आहे. परत काय घ्यायची गरज आहे का त्याची? नाही. ई रेज टू आय के एक्स चा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला, आय के ई रेज टू आय के एक्स. दुसरं फंक्शन आहे तसंच यू के ऑफ एक्स प्लस आय के सगळ्यांना मल्टिप्लाय मध्ये. ठीक आहे, त्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो. ठीक आहे, प्लस हे फंक्शन आहे तसं याचं डेरिव्हेटिव्ह, आणि सगळ्यांना आय के बाहेर मल्टिप्लाय मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आता आपण एवढ्याचा. परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे, आय के त्याला पण मल्टिप्लायला आहे बाहेर. ठीक आहे, प्लस काय येईल? पहिलं फंक्शन आहे तसंच ई रेज टू आय के एक्स. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह यू के चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx. ही स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. हे आय के त्याला पण मल्टिप्लाय आहे, त्याला पण मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, ही झाली पहिली टर्म. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आता आपण. ह्याचा डबल डिफरन्शिएशन करतो. आता आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार तुम्ही? प्लस आता अजून एक टर्म येणार आहे. ठीक आहे, ती टर्म मी खाली लिहितो बोर्डवर जागा नसल्यामुळे. ही टर्म तुम्ही लिहिताना कशी लिहिता? हे इथे प्लस, हे पुढे प्लस, एकाच लाईन मध्ये द्या. ठीक आहे, प्लस. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? आय इंटू के ई रेज टू आय के एक्स, आणि दुसरं फंक्शन आहे तसंच du बाय dx प्लस पहिलं फंक्शन आहे तसंच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू आय के एक्स, दुसऱ्याचा डबल डेरिव्हेटिव्ह. आता ह्याचा ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल? d2u बाय dx स्क्वेअर. याचा डबल डिफरन्शिएशन झालं. ठीक आहे, हे सगळं एकाच लाईन मध्ये येणार आहे, आणि आय इंटू के हे फक्त ह्या आणि ह्या टर्मला मल्टिप्लाय आहे, कारण की हे फक्त ह्या टर्मला मल्टिप्लाय होतं. ठीक आहे, त्याचा आपण डबल डिफरन्शिएशन घेतलंय. हे झालं. आता हे आपण सिम्प्लिफाय करू आणि जी व्हॅल्यू काय येईल ती त्याच्यामध्ये टाकू. ठीक आहे, इक्वेशन नंबर 7 आहे. पुढचे किती असेल? 8. ठीक आहे, हे मी वरती लिहितो म्हणजे तुम्हाला गोंधळ नाही होणार. ठीक आहे, प्लस ई रेज टू आय के एक्स du बाय dx प्लस आय
खालची स्टेप मी वरती नेतोय. इकडचं दिसत नसेल तर हे तुम्हाला याच्यावरून तुम्ही ही स्टेप मी पुढे लिहिली. आता आपल्याला काय करायचंय ते सिम्प्लिफाय करायचंय. ठीक आहे. d2 साय बाय dx स्क्वेअर ची किंमत आहे. ठीक आहे. आता मी i इंटू k नी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. i इंटू i काय असतं i स्क्वेअर किती असतं -1. ठीक आहे. i स्क्वेअर -1 असतं म्हणजे i स्क्वेअर -1 k इंटू k काय झालं k स्क्वेअर. पण -1 कशामुळे आलं i इंटू i मुळे. ठीक आहे. इथे किती येईल -k स्क्वेअर येईल. ठीक आहे. k स्क्वेअर e रेज टू i kx uk ऑफ x अशी टर्म तुम्हाला इथे परत कुठे दिसते का i kx e रेज टू i kx du बाय dx येते. इथे पण du बाय dx आहे. इथे किती आहे d2u बाय dx स्क्वेअर आहे. ही टर्म एकच आहे -k स्क्वेअर e रेज टू i kx. ही टर्म एकच आहे i kx -k स्क्वेअर e रेज टू i kx uk ऑफ x प्लस आता व्यवस्थित बघा i k इंटू e रेज टू i kx du बाय dx. परत इथं i k e रेज टू i kx du बाय dx. ह्या टर्म दोन आहेत. त्या i k इथं मल्टिप्लाय केल्यानंतर ही टर्म डबल मिळते आपल्याला. मग ते किती येईल 2 टाइम्स i k e रेज टू i kx du by dx प्लस ही टर्म एकच आहे e रेज टू i kx d2u by dx स्क्वेअर. हे आपल्याला एक d2 साय बाय dx स्क्वेअर मिळाले. आता आपल्याकडे किती इक्वेशन्स होते 2 इक्वेशन्स होते. ठीक आहे. अल्फा स्क्वेअरचं एक होतं आणि बीटा स्क्वेअरचं एक होतं. त्या दोघांमध्ये याची व्हॅल्यू टाकून देऊ आणि जे फायनल इक्वेशन्स मिळेल ते पाहू. आता किती आलं आधी 7 किती झालं 8. आता 8 ची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. कशामध्ये d2 साय बाय dx स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर साय ऑफ x इक्वल टू 0. पहिल्या इक्वेशन मध्ये टाकणार आहे d2 साय बाय dx स्क्वेअर. d2 साय बाय dx स्क्वेअर आहे आपल्याकडे. ठीक आहे. इथूनच लिहितो मी आता परत ऍड नाही करत. ठीक आहे. d2 साय बाय dx स्क्वेअर तिथे काय होतं प्लस अल्फा स्क्वेअर साय प्लस अल्फा स्क्वेअर साय काय आपलं जे ह्याची हे इक्वेशन नंबर 8 आहे. आता हे परत लिहून दुसऱ्या ह्याच्यात टाकण्यापेक्षा मी हे असं त्याच्यात सबस्टिट्यूट करतो. काय इक्वेशन होतं ते आपलं पहिलं d2 साय बाय dx स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर साय इक्वल टू 0. आता ही d2 साय बाय dx स्क्वेअर ची व्हॅल्यू मी तशी सबस्टिट्यूट करतो. अल्फा स्क्वेअर साय इक्वल टू 0. मग याच्यातच पुढे प्लस अल्फा स्क्वेअर साय. ठीक आहे. अल्फा स्क्वेअर साय किती होतं आपलं e रेज टू i kx uk ऑफ x इक्वल टू 0. वरचं इक्वेशन d2 साय बाय dx स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर सायची किंमत आपण टाकली इक्वल टू 0. आता इक्वेशन व्यवस्थित पहा. सगळ्या ठिकाणी तुम्हाला ही टर्म कॉमन दिसेल. सगळ्या इक्वेशन मध्ये तुम्हाला ही टर्म कॉमन दिसेल e रेज टू i kx e रेज टू i kx e रेज टू i kx. आपण काय केलं सगळ्या लेफ्ट साइडच्या ह्याच्यामधून ही टर्म कॉमन काढली. e रेज टू i kx e रेज टू i kx e रेज टू i kx इथून कॉमन काढली तिकडे नेली. काय झालं त्याला ती टर्म 0 झाली. मग ही टर्म याची गरज आहे का आपल्याला नाही. ही टर्म आपण कॉमन काढली मग ही काय झाली 0 झाली. ठीक आहे.
मग आपल्याला हे पुढचं इक्वेशन मिळालं. ठीक आहे. uk ऑफ x uk ऑफ x अल्फा स्क्वेअर आणि k स्क्वेअर मायनस k स्क्वेअर 2ik du by dx प्लस d2u by dx स्क्वेअर. मग आता आपण याला रिअरेंज करू. व्यवस्थित बघा. d2u by dx स्क्वेअर मी आधी लिहितो कारण की डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सोडवायला सोपं जाईल म्हणून. d2u by dx स्क्वेअर इथे लिहिलं प्लस 2ik du by dx प्लस 2ik प्लस 2ik du by dx. आता uk ऑफ x सेम आहे दोन्हीकडे. मग आपण काय करू शकतो अल्फा स्क्वेअर मायनस के स्क्वेअर uk ऑफ x अल्फा स्क्वेअर मायनस के स्क्वेअर इथे काही uk ऑफ x इक्वल टू 0. आधी किती झाले 8. मला नाव द्या इक्वेशन नंबर 9. d2u by dx स्क्वेअर प्लस 2ik du by dx प्लस अल्फा स्क्वेअर मायनस के स्क्वेअर uk ऑफ x इक्वल टू 0. आता हे कुठल्या पार्टसाठी पहिल्या पार्टसाठी पहिल्या इक्वेशन साठी कुठले d2 psi by dx स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर ऑफ x इक्वल टू 0. आता दुसरं काय होतं मायनस बीटा स्क्वेअर होतं तिथे. ठीक आहे. मायनस बीटा स्क्वेअर होतं. आता मायनस बीटा स्क्वेअरचं इक्वेशन पण तुम्ही सॉल्व्ह करणार का काहीच गरज नाही. अल्फा स्क्वेअरच्या जागी तिथे काय आहे मायनस बीटा स्क्वेअर आहे. अल्फा स्क्वेअरच्या जागी मायनस बीटा स्क्वेअर टाकून द्या तुम्हाला दोन इक्वेशन मिळतील. दोन्ही इक्वेशन मिळतील. ते करायची गरज नाही परत सॉल्व्ह करायची. आणि दुसरी अजून एक गोष्ट ह्याला आपण काहीतरी नाव देऊ. हे पहिल्या पार्टचे इक्वेशन आहे म्हणून ह्याला आपण देऊ इथे uk सगळीकडे. ठीक आहे. uk पण ते आपल्याला गोंधळ होईल कारण आपण दोन पार्ट साठी सोडवतोय. तर मग आपण काय करू याला पहिल्या पार्ट साठी 1 देऊ दुसऱ्या पार्ट साठी 2 देऊ. ठीक आहे. मग आता मी डायरेक्ट पहिल्या पार्टचे इक्वेशन लिहितो. हेच इक्वेशन मी परत लिहितो ह्याला u1 नाव देतो. ठीक आहे. d2u1 by dx स्क्वेअर प्लस 2ik 2ik काय होतं du1 by dx प्लस काय होतं अल्फा स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अल्फा स्क्वेअर मायनस के स्क्वेअर u1 इक्वल टू 0. ह्याला इक्वेशन नंबर किती झालाय आपलं 10. ठीक आहे. u1. ठीक आहे. इथं पण u1 इथं पण u1. हे पहिल्या पार्ट साठी जिथं पोटेन्शियल 0 आहे. आणि दुसऱ्या पार्ट साठी इक्वेशन काय आहे दुसऱ्या पार्टचे काय अल्फा स्क्वेअरच्या जागी तिथं मायनस बीटा स्क्वेअर आहे. इथं फक्त मायनस बीटा स्क्वेअर टाकायचं. आणि दुसरा पार्ट आहे म्हणून आपण त्याला नाव काय दिलंय नंबर काय दिलाय 2 दिलाय. ठीक आहे. d2u2 का दुसरा पार्ट आहे बाय dx स्क्वेअर प्लस 2ik du2 बाय dx प्लस आता तिथे काय येणार आहे मायनस बीटा स्क्वेअर येणार अल्फा स्क्वेअरच्या जागी मायनस बीटा स्क्वेअर मायनस के स्क्वेअर. मग आपण काय करू मायनस दोघांना कॉमन काढू. मग आपण याच्यात मायनस कॉमन काढलं आतमध्ये काही बीटा स्क्वेअर प्लस के स्क्वेअर u2 येईल का u1 येईल का u2 इक्वल टू 0. u1 च्या जागी इथं u2 आलं. बीटा स्क्वेअर प्लस के स्क्वेअर काय आलं अल्फा स्क्वेअरच्या जागी मायनस बीटा स्क्वेअर टाकला आपण. हे मायनस दोघं कॉमन काढले आपण मायनस निगेटिव्ह साइन कॉमन काढलं. मग आतमध्ये काय आलं बीटा स्क्वेअर प्लस के स्क्वेअर u2 इक्वल टू 0. याचा नंबर किती झाला इक्वेशन नंबर 11. ठीक आहे. अशा आपल्याला दोन डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आणि आपल्याला ते सॉल्व्ह करायचे.
त्याचे जे सोल्युशन असतं ह्या अशा टाईपच्या इक्वेशनचं जे जनरल सोल्युशन आहे ते कसं असतं, हे दोन इक्वेशन्स आहेत आणि त्याचं जे जनरल सोल्युशन असतं ते कशा टाईपचं असतं. सोल्युशनला आपण जनरली काय नाव देतो, समजा जनरल सोल्युशन म्हणून त्याला. ठीक आहे, सोल्युशन म्हणजे तुम्ही कसं सॉल्व्ह करता, U2 साठी सॉल्व्ह करताय. ठीक आहे, U2 असेल तर काय मिळतं, काहीतरी कॉन्स्टंट मिळतो e टू द पॉवर m1x प्लस काहीतरी कॉन्स्टंट मिळतो b e टू द पॉवर m2x. m1 आणि m2 काय असतात, रूट्स असतात ह्या इक्वेशन्सचे. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट जनरल सोल्युशन लिहू त्याचं आणि मग त्याच्यानंतर आपण त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढू. ठीक आहे, सम कॉन्स्टंट इंटू एक्सपोनेन्शियल प्लस अनदर कॉन्स्टंट इंटू एक्सपोनेन्शियल टर्म, अशा टाइप मध्ये त्याचं इक्वेशन्स येतात. याचे नंबर देऊन घ्या. जनरल सोल्युशन पहिल्या पार्टसाठी आणि दुसऱ्या पार्टसाठी वेगळे येणार आहे, कारण तिथे प्लस होतं तिथे मायनस होतं. ठीक आहे, आपण कशासाठी सॉल्व्ह करतोय, U1 साठी सॉल्व्ह करतोय. U1 इक्वल टू ए काय सांगितलेलं मी तुम्हाला, जनरल एक कॉन्स्टंट आहे कुठला तरी. ठीक आहे, e टू द पॉवर आय अल्फा मध्ये आहे आपलं इक्वेशन. ठीक आहे, अल्फा माइनस k ऑफ x प्लस b दूसरा कॉन्स्टंट है. ठीक है, प्लस b इंटू e टू द पावर माइनस i अल्फा प्लस k ऑफ x. हे कशासाठी आहे, u किती दिला था 12. ठीक आहे, u2 साठी काय सोल्युशन, अशा टाईप सोल्युशन असतं, पण आपल्याला कॉन्स्टंट ए आणि बी च्या व्हॅल्यू माहित नाही, ते आपण बाउंड्री कंडिशन वरून काढतो. सी अनदर कॉन्स्टंट ई रेस टू. आता तिथे मग काय होतं, प्लस होतं, त्यामुळे तिथे आय आलेलं, पण मायनस होतं इकडे बीटा स्क्वेअर मध्ये, तर मायनस होतं खाली त्या इक्वेशन मध्ये, त्यामुळे इथं आय येत नाही. ठीक आहे, इथे काय होतं, अल्फा आहे, बीटा माइनस के एक्स प्लस बी ए का इथे नाही, डी ई टू द पॉवर माइनस बीटा प्लस के ऑफ एक्स इथे माइनस आय इंटू के. ठीक आहे, इथे आय इंटू के. हे दोन जनरल सोल्युशन आहेत आपल्या डिफरन्शियल इक्वेशनचे. ठीक आहे, पण आपल्याला याची ए आणि बी ची आणि सी आणि डी ची व्हॅल्यू नाही माहिती. आता ज्यावेळेस आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन्स असतात, पण आपल्याला त्याच्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहित नसते, त्यावेळेस आपण काय करतो, बाउंड्री कंडिशन्स वापरतो. जेवढे अननोन्स तेवढे बाउंड्री कंडिशन पाहिजे. एक अननोन असेल तर किती बाउंड्री कंडिशन लागतील, एक. दोन असतील तर दोन. आता इथे किती आहे, चार अननोन्स आहेत, आपल्याला किती लागतील, चार बाउंड्री कंडिशन्स लागतील. त्यातल्या पहिल्या दोन वापरू आपण. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यासाठी वापरू. ठीक आहे, आता मगाशी मी जे पोटेन्शियल ड्रॉ केलं होतं त्यामध्ये कसं होतं,
इथे 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 काय होतं मायनस बी, इथे काय होतं 0, इथे काय होतं ए होतं. ठीक आहे, मायनस बी 0 ए आहे. मग मला सांगा आपलं जे वेव्ह फंक्शन असणार आहे त्या पोटेन्शियल वेव्ह साठी, तर ते वेव्ह फंक्शन बाउंड्री कंडिशन म्हणजे काय, ही बाउंड्री ही बाउंड्री ही बाउंड्री बाउंड्री म्हणजे लास्टचा पार्ट त्याचा. ठीक आहे, ह्या वेव्ह साठी ही आणि ही बाउंड्री, ह्या वेव्ह साठी ही आणि ही बाउंड्री, त्या बाउंड्रीला फंक्शन कंटिन्युअस पाहिजे आणि फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथे त्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला ह्या पार्टसाठी हा जो पार्ट आहे तो कॉमन आहे, त्याला आपण याची कॉमन बाउंड्री म्हणू. ठीक आहे, तर त्यासाठी फंक्शन कंटिन्युअस पण पाहिजे आणि फंक्शन डिफरन्शिएबल पण पाहिजे. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह पण आला पाहिजे आणि ते कंटिन्युअस पण पाहिजे. कंटिन्युअस म्हणजे काय, हे कंटिन्युअस आहे, हे काय डिस्कंटिन्युअस आहे, मध्येच ब्रेक झालेलं आहे. ठीक आहे, डिफरन्शिएबल म्हणजे काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह एकच आला पाहिजे. ठीक आहे, हे डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला एका पॉइंटला एकच टँजंट काढता आली पाहिजे. पण तुम्ही असं शार्प घेतला तर ह्या पॉइंटला एक टँजंट काढता येते का, नाही, त्याला किती टँजंट काढता येते. त्यामुळे ते डिफरन्शिएबल आहे का, नाही, ते कंटिन्युअस आहे पण डिफरन्शिएबल आहे का, नाही. त्यामुळे दोन बाउंड्री करता येते. कुठली, एक ची किंमत जेव्हा 0 असेल त्यावेळेस फंक्शन कंटिन्युअस पण पाहिजे, म्हणजे इकडचं फंक्शन आणि इकडचं फंक्शन इक्वल झालं पाहिजे, ह्या पॉइंटसाठी इक्वल असलं पाहिजे, त्याची व्हॅल्यू इक्वल असली पाहिजे. समजा हे असं फंक्शन आहे आपलं. ठीक आहे, तर ह्या इकडून तुम्ही अप्रोच केलं तर ह्या पॉइंटला लिमिट येते, इकडून अप्रोच केलं तर ह्या पॉइंटलाच लिमिट येते. पण समजा आपलं फंक्शन असं असेल, ह्याच्यासाठी असेल, याच्यासाठी असेल, ह्या पार्टसाठी व्हॅल्यू किती हो, ही आहे, आणि ह्या पार्टसाठी व्हॅल्यू किती आहे, ही आहे. दोन्ही पार्ट तुम्ही इकडून गेला तर इथे येत आहे का, नाही, इकडून गेला तर इथे येते, इकडून गेला तर इथे येते. दोन्हीच्या व्हॅल्यू काय आहेत, वेगळे आहेत. कोणते काय आहे, फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. ठीक आहे, म्हणजे फंक्शनची कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी दोन पॉईंट साठी चेक करतो आपण. एक हा x इक्वल टू 0. आता माझा हे पिरियड, हे जे पोटेन्शियल आहे हे परत कसं रिप्रोड्यूस होणार आहे, हे परत असं तिकडे पुढे जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता जो माझा ए आहे तो नंतर बी होणार आहे, परत ए इकडे जाणार आहे, परत हा जो आहे तो बी होणार आहे, परत ए इकडे जाणार आहे. असंच ते जे म्हणजे असं यासारखंच पुढचे पार्ट असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ए ला जी व्हॅल्यू आहे, ए ची जी व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू, ह्या एंड व्हॅल्यू सुद्धा आपल्याला कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल बघाव्याच लागतील. मग चार बाउंड्री कंडिशन्स कशा तयार होतात, एक तर फंक्शन 0 साठी त्यामधल्या कॉमन पार्ट साठी कंटिन्युअस असलं पाहिजे आणि डिफरन्शिएबल असलं पाहिजे. आणि दुसरा पार्ट कसा आहे, जे एंड पॉइंट आहेत, आता हा ए पण ह्याच्यासाठी हा बी आहे आणि हा ए. ठीक आहे, त्यामुळे ए आणि बी वरती सुद्धा फंक्शन कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल पाहिजे. त्याच्या आपण कंडिशन्स लिहू आणि सॉल्व्ह करू. आता आपण काय करू, हे पहिले इक्वेशन ठेवू, खालचं इरेज करू आणि वरच्यासाठी बाउंड्री कंडिशन काढू. कारण पहिलं फंक्शन कशासाठी आहे, पहिल्या पार्टसाठी, त्याचे कॉमन कुठे आहेत, अल्फा d2 psi by dx स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर psi इक्वल टू 0. पण ते पहिल्या पार्टसाठी जिथं पोटेन्शियल 0 आहे. मग आपण त्यासाठी 0 ची बाउंड्री कंडिशन घेतोय. ठीक आहे, याच्यासाठी आपण इथली मधली कॉमन पार्टची होती ती बाउंड्री कंडिशन वापरतोय. ती काय असणार आहे आपली बाउंड्री कंडिशन, हे इक्वेशन किती होतं, इक्वेशन नंबर 13 होतं. ठीक आहे, u1 of 0 has to be equal to u2 of 0. माझं फंक्शन u1 आणि u1 u2 काय आहे, दोन पार्टचे फंक्शन आहेत. एक b2 मायनस b2 0 चा पार्ट आणि दुसरं u2 कशासाठी 0 to a चा पार्ट. ठीक आहे, तर त्या दोघांच्या मधला जो कॉमन पॉइंट आहे तिथे x इक्वल टू 0 आहे, त्या पार्टसाठी आपण बाउंड्री कंडिशन लिहितोय. पहिली बाउंड्री कंडिशन काय, त्या पॉइंट साठी दोघांची व्हॅल्यू सेम पाहिजे. तो पॉइंट काय, x इक्वल टू 0, म्हणून आपण इथं 0 टाकलेलं आहे, बाकी काही नाही. u1 of 0 has to be equal to u2 of 0. ही बाउंड्री कंडिशन आपण इथे टाकून बघू. काय 0 कशाच्या जागी टाकायचे, x च्या जागी टाकायचे. u1 of 0 has to be equal to u2 of 0. आता u2 आपण काय केलेलं आहे, इरेज केलेलं आहे. पण
त्याची काही गरज लागणारच नाही कारण एक्स 0 आहे. हे एक्स 0 आहे म्हणजे हा पार्ट काय येणार आहे 0 येणार आहे. e टू द पॉवर 0 काय असतं 1 0 नाही. इथे पण x 0 आहे. 0 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 0 येणार आहे. e टू द पॉवर 0 काय झालं 1 म्हणजे u1 काय येणार आहे फक्त a प्लस b कसं आलं e टू द पॉवर 0 0 का आलं कारण x ची व्हॅल्यू 0 टाकली. इथे 0 का घेतलंय कारण की आपण त्या कॉमन बाउंड्रीसाठी बाउंड्री कंडिशन वापरतोय. ठीक आहे. आणि u2 काय होता आपला जो u2 होता इथे लिहिलेला त्याच्यामध्ये काय c आणि d होते. e चा पार्ट त्याच्यात पण 0च होणार आहे. म्हणजे ह्या बाउंड्री कंडिशन मुळे आपल्याला कुठली कंडिशन मिळते कुठलं इक्वेशन मिळते a प्लस b इक्वल टू c प्लस d. काय नाही u1 घेतलं u2 घेतलं इक्वेट केले कुठल्या पॉइंटला x इक्वल टू 0 साठी इक्वेट केले झालं. a प्लस b इक्वल टू c प्लस d आपल्याला एक इक्वेशन मिळालं. त्याचा नंबर किती आहे इक्वेशन नंबर 40. दुसरं काय आहे दुसरी कंडिशन काय आहे आता हे फंक्शन इक्वल कंटिन्युअस पाहिजे. दुसरी कंडिशन काय बाउंड्री कंडिशन ते फंक्शन त्या पॉइंटला डिफरन्शिएबल पण पाहिजे. म्हणजेच काय du1 by dx has to be equal to du2 by dx. u1 चं डिफरन्शिएशन u1 चा डेरिव्हेटिव्ह u2 चा डेरिव्हेटिव्ह इक्वल असला पाहिजे. पण कुठल्या पॉइंटला x इक्वल टू 0 साठी x इक्वल टू 0 साठी या दोघांचं डिफरन्शिएशन इक्वल असलं पाहिजे. ठीक आहे. x इक्वल टू 0 साठी u1 आहे u2 आपल्याला माहिती आहे त्याचं डिफरन्शिएशन करू आपण आणि x इक्वल टू 0 आधी डिफरन्शिएशन करायचं. आधी तुम्ही 0 टाकला तर काय मिळणार आहे तुम्हाला a प्लस b इक्वल टू c प्लस d. याचं डिफरन्शिएशन करता येणार आहे का तुम्हाला आता विथ रिस्पेक्ट टू x नाही कारण x नाहीच आहे त्याच्यामध्ये 0च येणार आहे. आधी u1 चं डिफरन्शिएशन करायचं आहे आणि मग त्याच्यात 0 टाकायचं आहे आणि नंतर u2 चं डिफरन्शिएशन करायचंय विथ रिस्पेक्ट टू x आणि मग त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 टाकायची. ठीक आहे. ही दुसरी बाउंड्री कंडिशन आहे. ते इक्वेशन घेऊन ठेवा 14 नंबर a प्लस b इक्वल टू c प्लस d. आता आपण इथे जनरल सोल्युशन ते वरती एका कोपऱ्यात लिहू. ठीक आहे. u1 equal to a into e to the power I alpha minus k x हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. e to the power I alpha minus k x plus b e to the power minus I alpha plus k x. ठीक आहे. आणि u2 काय होता आपला हे u1 आहे. u2 काय होता c e टू द पॉवर i होतं का नव्हतं i आतमध्ये होतं त्याच्या. ठीक आहे. इथं बीटा होतं बीटा मायनस ik ऑफ x प्लस b e टू द पॉवर मायनस बीटा प्लस ik ऑफ x. ठीक आहे. हे तुम्ही नोटबुक मधनं पाहून सॉल्व्ह करा. आता आपल्याला दुसरी कंडिशन काय आहे डिफरन्शिएशन ऑफ u1 हॅज टू बी इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ u2. u1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x u2 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऍट x इक्वल टू 0 ऍट x इक्वल टू 0 का मायनस b 0 a आपण ह्या बाउंड्रीसाठी सॉल्व्ह करतोय. ज्यावेळेस आपण ह्या बाउंड्रीसाठी सॉल्व्ह करू ना त्यावेळेस a आणि b येतील पण ह्या बाउंड्रीसाठी 0 येईल. ठीक आहे. 0 साठी आपण सॉल्व्ह करतोय x ची व्हॅल्यू 0 आहे तिथं. मग u1 ला डिफरन्शिएशन करू याचे डिफरन्शिएशन करा du1 by dx काय येईल x ने डिफरन्शिएशन केलं वरचा जो x च्या पुढचा पार्ट आहे कॉन्स्टंट तो बाहेर येईल. ठीक आहे. a ठीक आहे. a इंटू काय i अल्फा मायनस k
ए आय इंटू अल्फा मायनस के, परत आय कसा ईचा पार्ट आहे, ठीक आहे. पण आपल्याला कुठल्या पॉईंटसाठी पाहिजे, एक्स इक्वल टू 0 आपण नंतर पुट करू, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आधी डिफरन्शिएशन घेऊ, नंतर हे करू थोडं. du1 बाय dx घेतो आपण, ठीक आहे. एक्स ने डिफरन्शिएट करतोय, ए आलं आय अल्फा मायनस के, ठीक आहे. ई टू द पॉवर आय कसा पार्ट परत लिहायचा, ई टू द पॉवर आय अल्फा मायनस के एक्स प्लस पुढच्या पार्टचे डिफरन्शिएशन इथे काय बीटा, बीटा नाही सॉरी बी, बी याचे डिफरन्शिएशन काय, ई टू द पॉवर के एक्स, तर के इंटू ई टू द पॉवर के एक्स असतं. परत तो कॉन्स्टंट पुढे लिहितो आपण आणि परत एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे तसं येतं. म्हणजे इथे काय आता मायनस आय इंटू अल्फा प्लस के इंटू ई टू द पॉवर मायनस आय अल्फा प्लस के एक्स. हा वरचा जो टर्म आहे तो कॉन्स्टंट मल्टिप्लायला येतो खाली आणि परत आहे कसा एक्सपोनेन्शियलचा पार्ट तेच आहे तसं परत रिपीट होतं. कुठला रूल वापरला आपण इथे, डी ई टू द पॉवर के एक्स बाय डी एक्स असेल तर काय येतं, ई टू द पॉवर के एक्स डिफरन्शिएशन काय येतं, के इंटू ई टू द पॉवर के एक्स. ई टू द पॉवर के एक्स परत येतं पण त्याचा एक्सचा जो पुढचा पार्ट आहे तो इथे मल्टिप्लायर येतो खाली, म्हणून ई टू द पॉवर मायनस आय अल्फा प्लस के एक्स मध्ये मायनस आय अल्फा प्लस के एक्सच्या पुढचा पार्ट इंटू परत आहे ते एक्सपोनेन्शियल पार्ट परत आला. पण आता हे कुठल्या टर्म साठी आहे, हे कशासाठी आहे, एक्स इक्वल टू 0 साठी सॉल्व्ह करायचं. जर एक्स इक्वल टू 0 आपण टाकून देऊ याच्यामध्ये, ठीक आहे. एक्स इक्वल टू 0 टाकलं तर काय होईल, ई रेज टू एक्सपोनेन्शियलचा पार्ट काय होऊन जातो, 1 होऊन जातो, 0 नाही. मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल, ए आय अल्फा मायनस के मायनस बी आय अल्फा प्लस के. हे U1 झालं, असंच U2 पण येईल का नाही. आता U2 चं डिफरन्शिएशन करू, ठीक आहे, आणि त्याला इक्वेट करायचं पण. आता मी काय करतो, du2 बाय dx लिहितो पण डायरेक्ट x इक्वल टू 0 साठी सॉल्व्ह करतोय मी, ठीक आहे. आधी डिफरन्शिएशन करतो मी आणि x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 म्हणजे काय, चा पार्ट टाकायचाच नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. सी आय कसे येईल, कॉन्स्टंट तर सी आय कसा, त्याचं डिफरन्शिएशन काय येईल, बीटा मायनस आय के इंटू ई टू द पॉवर बीटा मायनस आय के इंटू एक्स येणार आहे, पण एक्स ची व्हॅल्यू मी 0 टाकलेली आहे त्यामुळे ते का नाही येणार, प्लस डी काय येईल ते मल्टिप्लायला मायनस बीटा, व्यवस्थित बघा मायनस बाहेर आहे बीटाच्या, ठीक आहे. हे मायनस आपण इथे घेऊन टाकू, मायनस ते मायनस आपण इथे खाली घेतलेलं, बीटा प्लस आय के, ठीक आहे. आणि हे दोन पार्ट इक्वल आहेत कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इक्वल टू 0 हॅज टू बी इक्वल टू du2 बाय dx ऍट एक्स इक्वल टू 0. हे दोन्ही इक्वल केले की आपल्याला मिळालं आपलं दुसरं इक्वेशन. ते इक्वेशन किती होतं आधीचं, 14 होतं ना, तर हे इक्वेट केल्यानंतर इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर 15 काय आपलं, ए आय अल्फा मायनस के मायनस बीटा इंटू आय अल्फा प्लस के इज इक्वल टू सी
बीटा मायनस आय के मायनस बी बीटा प्लस आय के. हे काय झालं इक्वेशन नंबर 14. आणि 14 आधी झाला असेल तर 15 द्यायचं. ठीक आहे. हे झालं दुसरं इक्वेशन. दोन बाउंड्री कंडिशन वापरून आपण दोन इक्वेशन काढले. आता अजून आपल्याला दोन बाउंड्री कंडिशन वापरायचे आणि पुढचे दोन इक्वेशन्स काढायचे. ठीक आहे. ह्याच्यातून काही कॉमन वगैरे निघते नाही. अल्फा अल्फा बीटा बीटा. ठीक आहे. अल्फा ए आई अल्फा माइनस के माइनस बीटा आई अल्फा प्लस के इक्वल टू सी बीटा माइनस आई के. ठीक आहे. माइनस डी बीटा प्लस आई के. बरोबर आहे. ठीक आहे. हे झाले दोन इक्वेशन्स. ते आपण दोन बाउंड्री कंडिशन्स वापरून काढले. आता आपल्याला पुढच्या दोन बाउंड्री कंडिशन्स काढायचे. ठीक आहे. दोन बाउंड्री कंडिशन्स वापरून पुढचे दोन इक्वेशन्स काढायचे. ते कसे काढता येतील आपल्याला. आता पहिली जी कंडिशन घेतलेली आपण बाउंड्री कंडिशन x इक्वल टू 0 साठी घेतलेली. आता ह्या पार्ट साठी घेऊ. इथे किती आहे मायनस बी इथे किती ए. पण हे ज्यावेळेस परत असं तयार होईल त्यावेळेस हा ए हा मायनस बी असणार आहे. इथं परत ए असणार आहे. इथं परत 0 असणार आहे. इथं परत मायनस बी असणार आहे. म्हणजे ए आणि मायनस बी हे फंक्शन पिरियॉडिक असण्यासाठी इथलं वेव्ह फंक्शन at minus b has to be equal to wave function at a आणि derivative of a function at minus b has to be equal to derivative of function at a. ठीक है. काय बाउंड्री कंडिशन्स है. u1 at a फंक्शन माझं फंक्शन आपलं फंक्शन u1 at a has to be equal to u2 at b आहे का नाही मायनस बी आहे का कारण इथं मायनस बी आहे इथं 0 इथे ए आता जे दाखवलं ते. आता आपण एंडच्या बाउंड्री कंडिशन साठी हे करतो. तेच परत रिपीट होणार आहे. त्यामुळे परत जिथं आधी ए होतं तिथं मायनस बी येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ए आणि मायनस बी मध्ये फंक्शनची पिरियॉडिसिटी डिफाईन होणार आहे. हे जर नसेल तर ते फंक्शन पिरियॉडिक असणार आहे का नाहीये. ठीक आहे. त्यामुळे u1 माझं फंक्शन ऍट ए पहिलं फंक्शन u1 at a has to be equal to u2 at minus b आणि दुसरी कंडिशन काय असणार आहे du1 by dx at x equal to a has to be equal to du2 by dx at x equal to minus b. u1 चं डिफरन्शिएशन with respect to x at x equal to a फंक्शन कंटिन्युअस पाहिजे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण इक्वल पाहिजे तर आणि तरच त्या दोन बाउंड्री कंडिशन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आणि त्याच्यावर आपण अजून दोन इक्वेशन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण पहिली बाउंड्री कंडिशन वापरू. ठीक आहे. u1 at a has to be equal to u2 at minus b. u1 at a म्हणजे काय x च्या जागी a टाकून द्या. ठीक आहे. has to be equal to u2 at b. u1 at a म्हणजे काय x इक्वल टू a e रेस टू i अल्फा मायनस k x येईल काय त्यात आहे a येईल का कारण q1 at a बघतोय आपण प्लस b e रेस टू मायनस i अल्फा प्लस k x येईल काय तर a येईल. has to be equal to कशाच्या बरोबर असलं पाहिजे u2 at x equal to minus b. u2 at x equal to minus b. ठीक आहे. म्हणजे इथे काय येईल c e to the power बीटा मायनस आय के. इथे काय येईल आता मायनस बी येणार आहे कारण आपलं फंक्शन मायनस बी ला म्हणून x च्या जागी आपण काय लिहिणार मायनस बी लिहिणार. ठीक आहे. मग इथं मायनस घेतो आणि इथं बी लिहितो मी. इथे मायनस घेतलेलं आहे. ठीक आहे. प्लस d e to the power minus
बीटा प्लस आय के ऍट एक्स इक्वल टू एक्स लिहिणार का नाही लिहिणार आपण काय लिहिणार मायनस बी लिहिणार पण ते मायनस आणि हे मायनस प्लस होईल इथे आलं बी हे दोन इक्वल करा झालं पुढचं इक्वेशन हे दोन इक्वल झाले की आपलं पुढचं इक्वेशन मिळालं आपल्याला ठीक आहे दिस इक्वल टू दिस इथे जागा नाही त्यामुळे एका लाईन मध्ये लिहिता येणार नाही ए ई रेस टू आय अल्फा मायनस के ए प्लस बी ई रेस टू मायनस आय अल्फा प्लस के ए का घेतलंय कारण एक्स इक्वल टू ए ठेवलाय आणि इथे एक्स इक्वल टू बी ठेवलाय मायनस इथं घेतलंय मायनस बी ठेवलाय बी नाही एक्स इक्वल टू मायनस बी साठी इक्वेशन आहे त्या आधी मायनस होतं बी चं मायनस आणि ए मायनस घेऊन प्लस झालं हे दोन इक्वेट झाले की आपलं इक्वेशन किती झालं इक्वेशन नंबर 15 ठीक आहे ही कंडिशन आहे ह्या कंडिशनने आपल्याला एक इक्वेशन मिळालं आणि पुढची कंडिशन काय आहे डिफरन्शिएशनची कंडिशन आहे du1 by dx at x equal to a ला डिफरन्शिएशन फंक्शन a ला आणि मायनस b ला कंटिन्युअस असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह पण a आणि मायनस b ला कंटिन्युअसच पाहिजे du2 by dx at x equal to मायनस b फंक्शन आहे आपल्याकडं त्याचं डिफरन्शिएशन घ्या x इक्वल टू a टाका u2 पण आहे आपल्याकडं x डिफरन्शिएशन घ्या विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू मायनस b टाका आता तिथं आधी x इक्वल टू 0 होतं त्यामुळे हिचा पार्ट कॅन्सल होत होता पण आता जाईल का आता जाणार नाही ही शेवटची कंडिशन आहे ही कंडिशन झाली की आपल्याला आपले 4 इक्वेशन्स मिळाले ठीक आहे u1 चे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचे ठीक आहे आणि x ला a टाकायचे ठीक आहे du1 by dx आधी डिफरन्शिएट केलेले आपण a येणार I येणार अल्फा मायनस के e चा पार्ट I कसा येणार ठीक आहे e टू द पॉवर I अल्फा मायनस के पण x च्या जागी आता काय टाकतो आपण x इक्वल टू a इथे किती येणार a प्लस b b a बीटा नाही कन्फ्युजन करू नका मायनस I परत एक ब्रॅकेट आहे अल्फा प्लस के ठीक आहे दोन ब्रॅकेट मायनस अल्फाच्या अल्फा प्लस के च्या ब्रॅकेटच्या बाहेर इंटू e टू द पॉवर एक्सपोनेन्शियल मायनस I अल्फा प्लस के इंटू काय येणार आहे ए येणार आहे मायनस आय अल्फा प्लस के इंटू द पॉवर इंटू ए येणार आहे ठीक आहे एक्स च्या जागी आपण ए केलं हे कशाच्या बरोबर असलं पाहिजे du2 by dx at x equal to minus b x equal to minus b ठीक आहे u2 चं डिफरन्शिएशन तुम्ही x ने घेतलं आणि त्यात x च्या जागी मायनस बी टाकलं तर जे येणार आहे ते हे दोन इक्वल पाहिजे ठीक आहे कसं करतात ते आता सी बीटा मायनस आय के ठीक आहे एक्सपोनेन्शियलचा पार्टी कारण की इथं x 0 नाहीये बीटा मायनस आय के x च्या जागी काय येईल मायनस बी मायनस मी इथं लिहिलेलं आहे आणि बी इथे आहे ठीक आहे प्लस डी मायनस बीटा मायनस बाहेर आहे प्लस आय के ठीक आहे आता परत एक्सपोनेन्शियलचा पार्ट येणार आहे वरती आपल्याला ई रेस टू मायनस बीटा प्लस आय के पण एक्सच्या जागी काय येणार आहे मायनस बी येणार आहे मायनस ते मायनस प्लस होईल आणि ते काही बी येणार आहे ठीक आहे
हे दोन पार्ट इक्वल असले पाहिजे का, कारण की दोघांचं डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे आणि ते दोन इक्वल असले पाहिजे. ठीक आहे, तर आपण आपल्याला 4 इक्वेशन्स मिळालेले आहेत आणि ते 4 इक्वेशन्स फायनली लिहून घेऊ. ठीक आहे, किती नंबर इक्वेशन नंबर 16. ठीक आहे, एकदा मी चेक करतो. ए आय अल्फा मायनस के मायनस बीटा आय. ठीक आहे, ठीक आहे, हे 4 इक्वेशन्स लिहून घ्या आणि इथं आपण थांबू. पहिली इक्वेशन काय आहे, ए प्लस बी. इक्वेशन मी वरती लिहितो. ए प्लस बी इक्वल टू सी प्लस डी. हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे, दुसरी इक्वेशन काय मिळाले, दुसरी कंडिशन वापरून ए आय अल्फा माइनस के माइनस बी आई अल्फा प्लस के इक्वल टू सी बीटा माइनस आई के माइनस डी बीटा प्लस आई के. ठीक है, तीसरा इक्वेशन ए ई रेस टू आई अल्फा माइनस के. इथं ए आणि बी साठी सॉल्व्ह केलं आपण. ए प्लस बी ई रेस टू माइनस आई अल्फा प्लस के परत ए चे इथे हॅज टू बी इक्वल टू सी ई रेस टू माइनस बीटा माइनस बाहेर आहे माइनस बीटा माइनस आई के. इथं बी ए प्लस डी ई रेस टू बीटा प्लस आई के इंटू बी. आणि शेवटचं इक्वेशन काय आहे आपलं, ए आय अल्फा माइनस के ई रेस टू आई अल्फा माइनस के इथं ए वरती माइनस बी आई अल्फा प्लस के इंटू ई रेस टू माइनस आई अल्फा प्लस के. इथं ए हे कशाचे इक्वल पाहिजे, हॅज टू बी इक्वल टू सी बीटा माइनस आई के ई रेस टू माइनस बीटा माइनस कॉमन है माइनस आई के. इथं बी ए प्लस प्लस नाही माइनस डी आई इथं बीटा प्लस आई के इंटू ई रेस टू
बीटा प्लस आय के वरती बी ए. हे आपले 4 इक्वेशन्स आहेत. 1 2 3 आणि 4 असं लिहिलेलं आहे. हे इक्वल टू ए. हे 4 इक्वेशन्स आपण 4 बाउंड्री कंडिशन्स वापरून सॉल्व्ह केलेले आहेत आणि इथे आपण थांबू. याच्या पुढे आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करून फायनल आपल्याला काय रिझल्ट मिळणार आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे.